श्री स्वामी समर्थ. तर बघा, घरामध्ये येणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती घरातून कशी बाहेर घालवायची किंवा घरात नकारात्मक ऊर्जा येऊच नाही यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकता. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याकडनं होत असतात ज्या निगेटिव्ह एनर्जीला आमंत्रण देत असतात. तर साध्या साध्या गोष्टी जरी आपण लक्षात ठेवून केल्या ना तरी सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येणं बंद होतं. म्हणजे घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होऊ शकते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येऊ शकते. तर एकतर बघा, लक्ष्मी घरात येण्याचं जे काही एंट्रन्स असतं आपल्या घराचा दरवाजा जो असतो, तर लक्ष्मी कायम आपल्या घरात यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर म्हणजे आपल्या दारात चपलांचा ढीग कधीच नसावा. चपलांचा ढीग जर दारात असेल ना तर घरातली निगेटिव्हिटी त्यामुळे वाढते. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येईलच कशी जर तुमच्या दारात चपलांचा ढीग असेल. त्यासाठी चपला एका रॅकवरती किंवा साईडला तुम्ही ठेवू शकता, पण दारामध्ये चपलांचा ढीग कधीच नसावा. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही टॉयलेटचे दार असतात बघा, टॉयलेटचं दार आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तर टॉयलेट हे आपल्या घरातच असतं, त्यातल्या त्यात ते किचनच्या जवळ असतं, बरोबर. तर अशा वेळी ना तर इथे सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी असते. टॉयलेटचा जो दरवाजा असतो ना आपला, तो कायम बंद ठेवा. तो कधीच उघडा ठेवू नका. टॉयलेटचा दरवाजा नेहमी लावलेला असावा. आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये तर तो घरातच टॉयलेट असल्यामुळे आपल्याला नेहमीच आपला दरवाजा टॉयलेटचा जो आहे तो बंद ठेवावा. याच्यामुळे सुद्धा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाढायला मदत होते. त्यामुळे घरात जर पॉझिटिव्हिटी राहावी असं वाटत असेल तर टॉयलेटचे जे दरवाजे आहेत ते कायम बंद ठेवा आणि घराच्या ज्या काही खिडक्या आहेत ना त्या कायम ओपन ठेवा. घराच्या खिडक्या या उघड्या असाव्यात जेणेकरून घरामध्ये हवा खेळती राहते. त्याच्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं, पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये वावरते. त्याच्यामुळे घराच्या खिडक्या या कायम ओपन ठेवा. आपल्या घराचा जो उंबरठा असतो ना त्या उंबरट्याची सुद्धा पूजा करणं गरजेचं असतं. कारण तिथूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर आपल्या घराचा जो उंबरा आहे ना, शक्यतो तो उंबरा तर लाकडीच असावा. आजकाल मार्बलचे सुद्धा असतात, पण शक्यतो लाकडी जर उंबरठा असेल ना तर खूप चांगलं. आणि उंबऱ्याची आपल्याला पूजा करायची आहे बघा. तर कमीत कमी सणवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तरी तुमच्या उंबऱ्याला गोमूत्र आणि हळद आणि गोमूत्र याचं लेपन करायचं. म्हणजे हळदीचं लेपन आपल्याला आपल्या उंबऱ्यावर करायचं आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर व्हायला मदत होते. घरात नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. त्यामुळे उंबऱ्याला हळद आणि गोमूत्राचं लेपन हे जमलं तर रोज केलं तरी चालेल किंवा मग कमीत कमी सणवार आणि अमावस्या पौर्णिमेला तरी उंबरठ्याला लेपन नक्कीच करावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घर हे नेहमी स्वच्छ ठेवावं. घर जर नेहमी स्वच्छ असेल ना तर घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास राहतो. ज्या घरामध्ये स्वच्छता, टापटीपणा असतो, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींची मांडणी केलेली असते ना त्या घरामध्ये कायम प्रसन्न वातावरण राहतं आणि पॉझिटिव्हिटी राहते. त्याच्यामुळे त्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहतो. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप ठेवावं. आणि आपलं जे किचन असतं ना, आपलं जे स्वयंपाकघर असतं, तर स्वयंपाकघरामध्ये कधीच औषधं ठेवू नये, म्हणजे गोळ्या औषधं ठेवू नये असंही म्हणतात. तर या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये खरंच खूप महत्वाच्या असतात, ज्या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी उपयोगी ठरतात आणि घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाण्यास त्यामुळे मदत होते. श्री स्वामी समर्थ.